फळाची साल निरर्थक म्हणून जशी टाकू नये तशी ती गळ्यातही घालू नये, अगदी तसंच प्रपंचाचं असावं. तो टाकून देऊ नये किंवा त्याला गळ्यातला ताईतही बनवू नये. मोठ्या तारतम्याने त्याची छाननी करावी. या सूत्राला प्रमाण मानून देवा स्वतःच्या प्रपंचाची देखभाल आपल्या साधनेच्या विश्वाला थोडाही धक्का न लावता मोठ्या चतुराईने करत. ते नेहमी म्हणत, व्यवहार म्हणून सर्व काही विधी करावे, पण या सर्वातून स्वतःला वेगळं करावं. प्रकृती आपल्याकडून सर्व नित्यकर्म करवील, उठवील, बसवील, रडवील, हसवील, पूजा अर्चा करवील. हे सगळं तटस्थपणे आपण करावं. आज देवांचं नित्यकर्म हे तटस्थपणाने चालू होतं. रात्रीच्या स्वामी स्वरूपानंदांच्या मार्गदर्शनाने स्वारी वेगळ्याच तंद्रीत होती. एवढ्यात बापूजी आणि आबासाहेब देवांकडे आले. इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि आपले नेत्र मिटत देवा त्यांना म्हणाले, आज कोकणातला मोठा सत्पुरुष समाधी घेणार आहे. देवांच्या या भविष्यवाणीने या दोघांनाही मोठं नवल वाटलं. साधनेतील काही अनुभव इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची योग्यता पाहून जरूर सांगावे. याच न्यायाने देवांनी त्या दोघांना स्वामी स्वरूपानंदांचं साधनेत झालेलं दर्शन कथन केलं. बापूजी उद्गरले, आपण जो स्वरूपानंदांच्या दर्शनाचा अमृतकुंभ मिळवला त्यातील काही अमृतकण आमच्या पात्रतेनुसार आम्हाला सांगा ना, आमच्याही जीवनाचं सोनं होईल. देवा हसले आणि म्हणाले, का नाही? अहो, सत्पुरुषाकडून मिळालेला प्रसाद हा वाटायसाठी असतो. त्या प्रसादाने साऱ्या प्रापंचिकाचं कल्याण होतं. म्हणून स्वामीजींचा उपदेश लक्षपूर्वक ऐका. रात्रभर स्वामींच्या चर्चेतील महत्वाचा पैलू देवा सांगत होते. स्वामी म्हणाले की भक्ताने आपली रोजची कामे ईश्वराला साक्षी ठेवून करावी. आपल्याला समजेल त्या मार्गाने ईश्वराची सेवा करायला प्रारंभ करावा. आपल्याकडे फसवणं, छळणं हीच परमेश्वराची सेवा वाटत असेल तर छाती ठोकपणे त्या गोष्टी करून पाहाव्या. अशा वेळी आतून नक्की अंतर्नाद उमटेल, तू चुकतो आहेस. मनुष्याने ईश्वराने दिलेले अंतर्मनाचे आदेश ऐकले पाहिजे. आपण संतांचे कोणतेही ग्रंथ वाचा आणि त्या सुचवलेल्या मार्गावर आचरण करायला प्रारंभ करा, नाहीतर हजारो ग्रंथ वाचून कोरडे व्हाल. आचार आणि वागणूक ही धर्माच्या साधनेची कसोटी आहे. प्रत्येक माणसाच्या देहात देव असतो. संतांच्या देहात तो अधिक व्यक्त असतो. दुर्जनांच्या ठिकाणी तो अव्यक्त सुप्त असतो. अहो पापी लोक नीती आचरत नाही असं थोडं. चोर सुद्धा आपसात प्रामाणिकपणा ठेवतात आणि एकमेकांवर विश्वास ठेवतात. म्हणून असं म्हणता येईल त्यांच्या ठिकाणी देखील सत्प्रवृत्ती असते, पण त्याची मर्यादा अत्यंत अल्प असते. आपल्या उन्नतीचा एक प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे आत्मनिरीक्षण, अंतर्निरीक्षण. स्वतःच्या कायिक, वाचिक आणि मानसिक क्रियांचं तसेच आचार, विचार, उच्चारांचं प्रामाणिकपणे निरीक्षण करण्याचा परिपाठ माणसाला प्रगतीच्या मार्गावर एक पाऊल पुढे नेतो. आत्मनिरीक्षणाने आपल्याला मनातील क्षुद्र कल्पना किती हीन आहेत हे आपल्यालाच कळतं. आत्मउन्नतीचा अभ्यास म्हणून आठवड्यातून एक दिवस तरी केला पाहिजे. त्या दिवशी जागं झाल्यापासून झोपेपर्यंत सुमारे 16 तास स्वस्वरूपाचं स्मरण किती वेळा झालं, मन कुठे कुठे भटकलं याचा तटस्थपणे आपला आपण अभ्यास करावा. ते देवत्वाकडे जाण्याचं पहिलं पाऊल असेल. देवांच्या या विचाराने बापूजी आणि आबासाहेब प्रभावित झाले. देवांनी त्यांना जणू जीवन जगण्याची गुरुकिल्ली दिली आणि दोघांना जीवनाचं सत्य समजलं. त्यांना समजलं समाधान, मनस्वास्थ्य आणि शांती ही खरी सुखाची गंगोत्री आहे. देवांच्या दैवी वचनांनी बापूजी आणि आबासाहेबांच्या हृदयात प्रभातीचा प्रकाश उजळला आणि ते कृतार्थ झाले. देवा त्यांना म्हणाले किती अपूर्व महिना आहे हा, मार्गशीर्ष महिना. याच महिन्यात दत्त महाराजांचा जन्म झाला. हाच महिना स्वामी स्वरूपानंदांच्या पुण्यतिथीचा आणि हाच महिना सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीचा. त्यांच्याच पुण्यतिथीचा दुसरा दिवस देव मामलेदार यशवंत मामलेदार यांनी आपला देह सोडण्यासाठी निवडला. आता देवांकडून आध्यात्मिक मेजवानी मिळणार हे दोघांनी बरोबर हेरलं आणि त्यांनी देवांकडे गोंदवलेकर महाराज यांचा जीवनपट उलगडण्याचा आग्रह केला. देव भक्तांचा अनुग्रह कसा टाळणार? देवांनी त्यांची ज्ञान तृष्णा जाणली
आणि देवा म्हणाले, गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुद्ध द्वादशीला 1885 मध्ये झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव गणपती. असं म्हणतात, महाराजांच्या आई वडिलांनी एकदा सत्पुरुषाच्या दर्शनाचा बेत आखला. तेव्हा त्या सत्पुरुषानं त्यांना प्रसाद म्हणून एक नारळ दिला आणि सांगितलं, परमात्मा तुमच्या घरात जन्म घेणार आहे. झालंही तसंच. छोट्या गणपतीचे आजोबा भजन करू लागले की तोही भजन करू लागे. एकदा त्यांच्या आजोबांनी विचारलं, गणू, तुला राजा केलं तर तू काय करशील? क्षणाचाही विलंब न लावता छोटा गणू म्हणाला, माझ्या राज्यात मी एकही भिकारी राहू देणार नाही, सर्वत्र अन्न छत्र काढील. तेव्हाच आजोबांनी मनोमन ओळखलं, हा कुणीतरी सत्पुरुष होणार आहे. लहानपणापासून गणू एकांतात रमायचा. कधी डोंगरावर तर कधी गुहेत. घोड्यावर बसणं, पोहणं, कुस्ती यात गणपती सराईत होता. त्या काळानुसार त्याचा विवाह लहानपणी झाला. मुलगी मोठी होईपर्यंत माहेरी राहत असे. त्यानुसार ती आपल्या घरी गेली. गणू मात्र अस्वस्थ होता. त्याने मोठी भ्रमंती आरंभली आणि याच भ्रमंतीत त्यांची भेट येहळेगाव येथे ब्रह्मचैतन्य तुकाई महाराजांशी झाली. यापूर्वी कधी नव्हते इतकं समाधान त्यांना झालं. त्यांनी तुकारामांना मनोमन सद्गुरू मानलं. रामनवमीच्या दिवशी तुकाई महाराज गणूला घेऊन रानात गेले. गणूच्या डोक्यावर तुकाई महाराजांनी आपला हात ठेवला. छोट्या गणू जो समाधीत गेला तो ब्रह्मचैतन्य झाला. तुकाई महाराजांनी त्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा गुरुमंत्र दिला. नैमिषारण्य, अयोध्या, काशी, प्रयाग, मथुरा, वृंदावन अशी महाभ्रमंती करून ते गोंदवले येथे आले. सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन 20व्या वर्षी ते आपल्या आई वडिलांकडे परतले. स्वतःची ओळख न देता त्यांनी आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं. सासूरवाडीला जाऊन पत्नीला पाहिलं आणि पुढे डांबेवाडी येथील आपल्या चुलत बहिणीकडे गेले. तिच्या दारासमोर उभं राहून जय जय रघुवीर समर्थ असा घोष करून त्यांनी भिक्षा मागितली. त्यांचे शब्द ऐकून बहिणीला रडूच कोसळलं. पुढे ते सज्जनगडला गेले आणि परत गोंदवले इथे आले. जवळजवळ 9 वर्षांनी त्यांची स्वतःच्या आई वडिलांशी भेट झाली. 1876 गोंदवल्यात मोठा दुष्काळ पडला. लोकांची अन्नान्न दशा झाली. गोरगरिबांना काम मिळावं म्हणून त्यांनी स्वतःच्या शेतात दुष्काळी कामं काढली. कामावर येणाऱ्याला पोटभर जेवण सुरू. रोज 1,500 लोकांना अन्नदान सुरू केलं. त्यांच्या या कामाने गोरगरीब सुखी झाले. या सुमारास त्यांच्या पत्नीला एक मुलगा झाला, पण तो अल्पायुषी ठरला. थोड्याच दिवसात त्यांची पत्नी मरण पावली. पाठोपाठ पितृछत्र सुद्धा हरपलं. लवकरच महाराजांच्या आईने त्यांच्या मागे पुन्हा एकदा लग्न करण्याचा तगादा लावला. महाराज सरळ उठले आणि 8 पाडी या गावी गेले. तिथे देशपांडे नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते. महाराज त्यांना म्हणाले, मी मुलगी पाहायला आलोय. देशपांडे अत्यानंद झाले. त्यांनी त्यांच्या 5 कन्या महाराजांना दाखवल्या. महाराज शांतपणे म्हणाले, मी असे ऐकले आहे की आपली कन्या अंध आहे, तिला बाहेर आणा. महाराजांनी त्याच अंध मुलीला पसंत केले. पुढे एकटेच ते 8 पाडी येथे गावाला गेले आणि लग्न करून परतले. आईकडे आल्यावर म्हणाले, आई, तुझ्या इच्छेनुसार आज्ञाधारक सून आणली आहे. इतके आज्ञाधारक आहे की ती डोळा वर कडून सुद्धा तुझ्याकडे पाहणार नाही. आईने सुनेकडे पाहिलं. ती थक्क झाली. गोंदवलेकर महाराजांना बरीच जमीन होती, पण तिच्यावर नातलगांचा डोळा होता. एकदा नातलगांनी महाराजांना आपल्या गावी बोलवलं. महाराज तिथे गेले. नातलगांनी शेतीवरून वाद उकरून काढला. महाराज शांत होते. एक नातलग मागून आले आणि मोठा दगड त्यांच्या डोक्यात घातला. मोठ्या प्रसंग अवधानाने महाराज बाजूला सरकले. रामाच्या कृपेने वाचले, पण मारणाऱ्याला त्यांनी क्षमा केली. दुसऱ्या दिवशी हल्ला करणारा महाराजांच्या चरणाशी नतमस्तक झाला. 1896 पुन्हा दुष्काळ पडला. लोक अन्न पाण्या वाचून मरू लागले. गोंदवलेकर महाराजांनी मोठी गंमतच केली. त्यांनी गरिबांना रामनामाचा 10,000 रामनामाचा जप केल्यावर भोजन मिळेल अशी योजना प्रारंभ केली. लोक येऊ लागले, रामनामाचा जप करू लागले, भरपूर पोटभर जीव लागले. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला येणारे लोक रिकाम्या हाताने कधीच येत नसत. ते काहीतरी वस्तू, काहीतरी पदार्थ घेऊन येत. महाराज मात्र त्यांनी आणलेल्या वस्तूला कधी हात नाही ते गरिबांना दान करत. ते मात्र त्यांच्या आईला आवडत नाही. ती गपचूप काहीतरी खण, नारळ, लुगडी बाजूला ठेवायची. एकदा त्यांच्या आईला खूप ताप आला. लोकांना वाटलं आता ही बाई टिकत नाही. महाराज आले आणि म्हणाले, आता तुझा काही नेम नाही. तुझ्याजवळ जे काही आहे ते गरिबांना वाटून टाक. त्यांनी
बराबर घरातील ट्रंका रिकाम्या केल्या आणि सर्व वस्तू दान केल्या. ते म्हणाले, आता हिला पलंगावर ठेवा. महाराज निघून गेले. उपस्थित लोकांना वाटलं आता हिचा प्राण जायची वेळ आली. झालं मात्र निराळं. 5 मिनिटात आई शुद्धीवर आली. लोक अवाक झाले. सत्पात्री दानानं अपमृत्यू टळतो हे गोंदवलेकर महाराजांनी शिकवलं. महाराजांच्या आयुष्यात एक अत्यंत हृदयद्रावक प्रसंग घडला. म्हसवडच्या बाजारात काही गायी विकायला आल्या होत्या. महाराजांनी तेथील सर्व गायी स्वतः विकत घेतल्या. कसायांना एकही गाय मिळाली नाही. इकडे महाराज एका भक्ताकडे जेवायला निघाले होते. एकाएकी त्यांना उचकी लागली. ती काही थांबेना. महाराज तडक पानावरून उठले आणि घराबाहेर पडले. त्यांना एक खूप भयंकर दृश्य दिसलं. एक कसाई एका गायीला मारत होता, ओढून नेत होता. ती बिचारी केवलवाणी हंबरत होती. तो तिला इतका मारत होता की गायीच्या तोंडातून रक्त बाहेर येत होतं. महाराज धावत गेले आणि कसायाला म्हणाले, मी तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, पण या गायीला सोड. तो काही ऐकेना. महाराज संतापले. दोघांची बाचाबाची झाली. गर्दी जमा झाली. गावचे फौजदार आले. कसायाला दम भरला गेला. गाय महाराजांच्या स्वाधीन केली गेली. महाराजांनी तिला गोंजारलं, अंजारलं. रक्ताने माखलेलं तोंड महाराजांनी तिचं पुसलं. गाय उठली. महाराजांनी त्याच गावातील एकाला ती गाय दिली आणि म्हणाली, हिचा सांभाळ करा. तुम्हाला गाय नको असेल तेव्हा मला परत करा, पण हिला विकू नका. त्या माणसानं काही दिवस गायीचा सांभाळ केला, पण दुसऱ्या काही दिवसात पुढे त्यानं ती दुसऱ्याला विकली. एकदा महाराज म्हसवड इथे आले. महाराज आलेले पाहून त्या गायीने मोठ्याने हंबरडा फोडला. जवळ येऊन घोड्यावरून महाराज तिच्या जवळ आले. तिला प्रेमाने गुंजारलं. पुढच्या प्रवासाला निघाले. त्या गायीने दावत तोडलं आणि महाराजांच्या मागे ती धावत धावत निघाली. महाराज अचंबित झाले आणि म्हणाले, आई तू नेशील तिकडे मी येतो. त्या गायीने जो रस्ता धरला तो महाराज जिथे उतरले होते तिथलचा. 2 दिवस ती गाय त्यांच्यासोबत होती. शेवटी जायच्या दिवशी तिला एका चांगल्या माणसाच्या हवाली महाराजांनी केलं. महाराज निघाले. महाराज आपल्याला सोडून चालले आहेत हे समजताच त्या गायीच्या डोळ्याला पाण्याची धार लागली. महाराजही लहान मुलासारखे रडू लागले. काकुळतीने तिला म्हणाले, बाई ग, दिल्या घरी सुखी राहावं माणसाने, असं रडू नको. क्षणात एखाद्या शहाण्या माणसासारखी ती गाय आपल्या मालकासोबत गेली. जनावरांना प्रेमाची भाषा कळते हेच खरं. महाराजांचा एक पाळीव कुत्रा त्यांच्यासोबत न चुकता एकादशी करायचा. असा हा थोर महात्मा गायींसाठी आणि सर्व मुक्या प्राण्यांसाठी ईश्वराचा मसीहा ठरला. गोरक्षणाचं व्रत गोंदवलेकर महाराजांनी अखेरच्या श्वासापर्यंत हाती घेतलं. संपत्तीची हाव न ठेवता सारी संपत्ती त्यांनी दान केली आणि रामनामाशी, रामरायाशी ते एकरूप झाले. अशा या गायीच्या प्रिय संतांनी आपला देह 22 डिसेंबर 1913 रोजी सोडला. त्यांच्या महाप्रयाणानंतर त्यांच्या शेतीतील बैलाने चाऱ्याला पाण्याला तोंड देखील लावलं नाही. बऱ्याच काळापासून, बऱ्याच वेळापासून बोलत असलेले देवा थांबले. सद्गुरू गोंदवलेकर महाराजांचा जीवन प्रवास देवांनी विलक्षण रीतीने निवेदन केला. ऐकणारे 2 श्रोते बापूजी आणि आबासाहेब गोंदवलेकर महाराजांच्या कथेने सद्गतीत झाले. आबासाहेब म्हणाले, आम्ही 2 जण होतो, पण तुम्ही मात्र 1000 श्रोते असल्याप्रमाणे आम्हाला अखंड अविरत व्याख्यान दिलं. देवा हसले आणि म्हणाले, जयासी अनुताप झाला, ब्रह्मज्ञान द्यावे तयाला, उगीच तरकटाला ज्ञान देऊ नये. देवा ब्रह्मचैतन्य झाले. बापूजी आणि आबासाहेब सद्गुरुमय झाले. दोघांनीही कितीतरी वेळ द्वारकामाईत मंत्रमुग्ध होऊन दोघे बसले. देवांची द्वारकामाई आज त्यांना भारावून टाकत होती हे मात्र नक्की. दिवसामागून दिवस चालले होते आणि देवा एका वेगळ्याच कामाच्या तयारीला लागले होते. अनादि, अनंत, शब्दातीत, भावातीत, त्रिगुणातीत झालेला देह एका वेगळ्याच विश्वात रमला होता. द्वारकामाई सोडून हा देह कुठेही जायला तयार नव्हता. नेहमीप्रमाणे ब्राह्म मुहूर्तावर उठले. मृगाजिनावर पद्मासनात स्थिर झाले. डोळे मिटून त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. पाठीच्या कण्यातून एखादी नागिन सळसळावी तसं झालं. ही नागिन आज्ञाचक्राला वळसा घालून मस्तकात शिरली. देवांच्या मस्तकात प्रकाशाचे कितीतरी पुंजके निर्माण झाले. हजारो रंगाची तेजवलय निर्माण झाली. पद्मासनाला हादरे बसू लागले आणि देवांना एक विलक्षण अनुभव यायला सुरुवात झाली.
त्यांच्या अग्निचक्रात अवतरले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. त्यांच्या भेदक नजरेने देवांच्या सर्वांगावर समधूर घंटानादासारखा लाटा अंगावर यायला लागल्या. देवा आणि स्वामी समर्थांच्या दोघांच्या डोळ्याच्या ज्योती एकमेकात विलीन झाल्या. स्वामी महाराजांनी आपले ओठ उघडले आणि म्हणाले, तू तुझ्या समोर जे रंगीत प्रकाशाचे पुंजके पाहतोय ते आत्म्याचे भ्रमण आहे. ब्राह्ममुहूर्तावर ध्यानस्थ बसलेल्या तुझ्यासारख्या साधकांना हे मार्गदर्शन करतात. ही शक्तीची रूपे असतात. ही अवकाश भ्रमण सिद्धी आहे. या सिद्धीच्या द्वारे साधक आणि महात्मे उच्च अवस्थेला जातात. स्वामी समर्थांच्या दर्शनाने तृप्त झालेले देवा म्हणाले, समर्था, आपल्या कृपेने माझ्या जीवनाचा कळसाध्याय सुरू झाला आहे. आपण घडवत असलेल्या माझ्या जीवनाचं शिल्प मनोहर झालं की नाही हे फक्त तुम्हाला ठाऊक. गेली अनेक वर्ष सोहमच्या तलवारीला मनोनिग्रहाचं पाणी देतोय, पण आता मात्र साऱ्या इच्छा कामना उरल्या नाहीत. समर्था, या देहावरची आसक्ती उडाली आहे. आता पार्थिवाचा संबंध तुटलाय. समर्थ हसले आणि म्हणाले, ओम पूर्णमिदं पूर्णमदा पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यति. ओम शांती शांती शांती. तथास्तु. समर्थांनी आपला हात वर केला आणि जणू देवांना परवानगी दिली. परवानगी? कसली परवानगी? हो, देह सोडण्याची. देवांनी स्वामींना नतमस्तक होऊन नमस्कार केला. स्वामी समर्थ आशीर्वाद प्रदान करून अदृश्य झाले. देवा कृतार्थ झाले, कारण त्यांची साधना अक्कलकोटच्या देवाने स्वीकारली होती. त्यांना अनंताच्या मिठीत विसावण्याची परवानगी दिली होती. त्यांना या शांती सुखाचा धनी केलं होतं. देवांना अक्कलकोटच्या समर्थांनी शांती सुखाचा धनी केलं आणि देवांचं जीवन पूर्ण बदललं. निशब्द, मौन, स्थिर. मृत्यू एक सुंदर गोष्ट. प्रारब्धाचा नाश झाला की मृत्यू येतो. मृत्यू हा शाप नाही, हे तर सुटकेचं वरदान. जन्माला ज्या कामासाठी थांबायचं ते काम पूर्ण झाल्यावर थांबायचं कशाला? पुढच्याला संधी द्यायची. आता आपली खेळी संपली. या जगात जो येतो ती आपली स्मृती सतत टिकावी, आठवण राहावी यासाठी धडपडतो. काही जिवंतपणी आपले पुतळे उभारतात, पण प्रसिद्धीपासून हजारो मैल असलेले देवा, अहंकाराचा वारा न लागो माझ्या शरीरा या भावनेने स्वतःच्या आयुष्याविषयी तृप्त होते. करते करविते श्री सद्गुरु या भावनेने प्रसिद्धीपासून लुप्त होते. केवढा हा देवांचा नम्रपणा, केवढी ही स्वतःच्या सद्गुरूंविषयी कृतज्ञता. तोंडानं बोलू नये, कामाने बोलावं हे सद्गुरूंचं सूत्र. त्यांच्या सद्गुरूंनी दिलेलं सूत्र, बाबा महाराजांनी दिलेलं सूत्र. शिष्य म्हणून घेणाऱ्यांनी असं वागून दाखावं की त्यामुळे आपल्या सद्गुरूंचं नाव व्हावं. शिष्य योग्य असेल, योग्य शिष्य हेच सद्गुरूंचं स्मारक. बाबांच्या या पट्ट शिष्याने त्यांची आज्ञा प्रमाण मानून अगस्ती नगरासारख्या छोट्या गावात दत्त संप्रदायाचं एक बीज रुजवलं होतं. आपल्या सद्गुरूंना कृतार्थ केलं होतं. सद्गुरू सतत म्हणायचे, गुरुवरून शिष्याची नव्हे तर शिष्यावरून गुरुची परीक्षा होते. सगळ्यांना गुरु व्हायची घाई झालीये, शिष्य व्हायला कुणीच तयार नाही. मी मेल्याशिवाय शिष्य कसा तयार होईल? शिष्यातला मी मेला की तो पूर्ण शरणागत होतो आणि मग त्या शिष्याला काहीच करावं लागत नाही. जे काही करतात ते फक्त सद्गुरू करतात. या देहातला मी अनेक जन्म घेतले तरी जात नाही. मीचे दहन करून हाती आलेलं भस्म कपाळी लावलं की खऱ्या अर्थाने शिष्य सद्गुरुमय होतं आणि बाकी उरतं ते फक्त शून्य. पहाट होत होती. देवांची झोप कुठल्या कुठे निघून गेली होती. स्वप्नांची झोप त्यांना नको होती, कारण कुठलीही स्वप्न अपूर्ण राहिलीच नव्हती. कुठलाही पाश नव्हता. आता फक्त सद्गुरूंनी हाताने खूण केली की त्यांच्या अग्निरूपात सामील व्हायचं इतकंच बाकी होतं. कुठलंही काम बाकी नाही. उरलेले श्वास साक्षीभावाने सुरू होते. सद्गुरूंच्या निर्गुण रूपात निर्गुण होण्यासाठी देव आतुर झाले होते. म्हणून सूर्यनारायण आकाशात येताच ते प्रवरामाईच्या स्नानाला आले.
तिचं पवित्र पाणी आपल्या ओंजळीत घेऊन म्हणाले, बाई ग, आता लवकरच मी तुझ्या भेटीला येणार आहे. जेव्हा या देहाची राख होईल तेव्हा मोठ्या उदार मनाने त्या राखेचा स्वीकार कर. तू आजपर्यंत सांभाळस, आताही सांभाळ. आयुष्याच्या या खेळाचा शेवट करण्याचा निर्णय स्वामी समर्थांच्या साक्षीने त्यांनी घेतला, पण तो निर्णय त्यांना स्वतःच्या सद्गुरूंना सांगायचा होता. म्हणून त्यांनी दुपारी आपल्या द्वारकामाईत साधनेची बैठक साधली. सद्गुरू भेटीसाठी आतुर झालेले देवा दीर्घ श्वास घेऊन मनोदेहाने येऊन पोचले सद्गुरू बाबा महाराजांच्या मठात. मनोदर्शन सुरू झालं. सद्गुरू बाबा महाराज ध्यानस्थ बसलेले. उन्मनी अवस्थेत असलेल्या बाबांनी आपला नेत्र कटाक्ष आपल्या शिष्यावर टाकला आणि म्हणाले, तुझा निर्णय समजला. स्वामी महाराजांनी मान्य केलंय ना, आता काय राहिलं? तुला आतून आवाज आलाय ना, मग कशासाठी थांबायचं? देहाची आसक्ती कशासाठी ठेवायची? पण इथला मुक्काम संपण्याची वेळ अजून आलेली नाही. थोडं थांब. मला वेळ समजली की मी तुला सांगेल, पण आता निर्वानिरव सुरू करा. सद्गुरू बोलायचे थांबले आणि त्यांनी आपला हात आशीर्वादासाठी उंचावून गीतेतला श्लोक म्हणाले, वासासी जीर्णानी यथाविहाय. बाबांच्या वचनाने देवा कमालीचे सुखावले. संध्याकाळ झाली होती. संधीप्रकाश त्यांना खुणावत होता. दूरवर आकाशातील चंद्राची कोर एकटीच हसत होती आणि देवांची पावलं उदासी बाबांच्या मठाकडे निघाली होती. झप झप झप. अप्रत्येक वेळी सांज फेरीला सोबत करणारे देवा आज उदासीन बाबांच्या दर्शनासाठी एकटेच निघाले होते. कोणालाही सोबत न घेताच एकटे. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या या परिसरात ते कमालीचे रमले. तेथील संजीवन समाध्यांची दर्शनं त्यांनी घेतली. उंच अशा टेकडीवरून संथ वाहणारी प्रवरामाई मोठी विलक्षण दिसत होती. तिच्या पात्राकडे पाहता पाहता त्यांचं विचारचक्र प्रारंभ झालं. पार्थिवाच्या कातड्याने बेतलेली, मज्जेच्या दोरेने शिवलेली, रक्ताने रंगवलेली आणि मांसांचं अस्तर असलेली एक निर्जीव खोळ म्हणजे हे शरीर. वायूच्या स्पंदनावर जगणारी ही तेजोमय प्राणज्योत मनोलयाच्या आनंदात अवस्थेत दर्शन देते. त्या ज्योतीचं देहातून बाजूला होऊन चैतन्यात विलीन होण्याचा अनुभव म्हणजे देहत्याग. हा जीवाशिवाचा भेटीचा सोहळा म्हणजे सद्गुरूंच्या हातानं मायेचा पटल दूर करण्याचा एक दिव्य अनुभव. एका दिव्य अवस्थेत गेलेले देवा स्वतःच्या समाप्तीचा सोहळा सद्गुरू उदासीन महाराजांच्या संजीवन समाधीच्या परिसरात मोठ्या गमतीने पाहत होते. सद्गुरू बाबा महाराज सहस्त्रबुद्धे यांचा शिष्य परात्पर गुरु रामानंद बेडकर महाराज यांचं बोट धरून अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या पायाजवळ जाऊन बसायला आतुर झाला होता, हे मात्र नक्की.